जिवंत साप पाळून ठेवला होता असं आपण अनेकदा म्हणतो, कारण आपल्या जवळची लोक आपल्याला धोका देतात. मात्र अमेरिकेतील रियानच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय, मात्र वाघांच्या बाबतीत. तो तिथल्या वाघांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळायचा. अगदी आपण जशी लहान मांजराची कुत्र्याची पिल्लं हाताळतो, त्यांच्यावर प्रेम करतो, तसा तो वाघांसोबत राहायचा. त्याचं हे वागणं बघून अनेकांना आश्चर्य वाटायचं आणि म्हणून तो टायगर किंग म्हणून देखील ओळखला जायचा. मात्र अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील ग्रोलर पाईन्स टायगर प्रिझर्वमध्ये त्याच्याकडे 6 वाघांची जबाबदारी होती आणि मी उल्लेख केला त्याप्रमाणे तो मुलांसारखी त्या वाघांची काळजी घ्यायचा. मात्र शनिवारी त्यातीलच एका वाघानं रियान इल्जीवर हल्ला केला, ज्यात रियान इल्जीचा जीव गेलेला आहे. या घटनेमुळे प्रिझर्वकडून एक निवेदन देखील जारी करण्यात आलं. यात लिहिलं होतं, रियानला आपल्या कामातील धोके माहीत होते. त्याचा मृत्यू हा बेपर्वाईमुळे नव्हे तर प्राण्यांवरील प्रेमामुळे झालेला आहे. या घटनेनंतर तात्पुरता सेंटर बंद करण्यात आले. मात्र प्रत्येक घटनेची दुसरी बाजू असते. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या बाजूला पेटाने एक निवेदन जाहीर केले, ट्विट जारी केले. यात त्यांनी लिहिलंय, रियान वाघांना ट्रेन करताना त्यांच्यावर अत्याचार करायचा. 2017मध्ये एका वाघाला तब्बल 31 वेळा मारहाण केल्याची बाब ही उघड झाली आहे. पण वाघांनी त्याच्यावर हल्ला का केला, कशासाठी केला हे मात्र समोर आलं नसलं तरी प्राथमिक अंदाजात वाघ तणावात असल्याने वाघानं त्याच्यावर हल्ला केल्याचं सांगण्यात येतं.